मुंबई पुणे फास्ट मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बातमी सुरुवातीला मुंबईमधून। मुंबईत आज भगवा एल्गार बघायला मिळणार आहे। मराठा क्रांती मूक मोर्चाच्या आयोजन समितीने मुंबईत आज जनजागृती बाईक रॅलीचं आयोजन केलंय। मोठ्या संख्येने मराठा समाजाचे तरुण या बाईक रॅलीत सहभागी होण्याची शक्यता आहे। आज सकाळी 9 वाजता चुनाभट्टी इथल्या सोमय्या ग्राउंडवरून या बाईक रॅलीला सुरुवात होणार आहे आणि पुढे सीएसटी इथं या बाईक रॅलीचा समारोप होईल। या बाईक रॅलीचा मार्ग कसा असणार आहे आपण बघतोय। सोमय्या मैदानापासून या बाईक रॅलीला सुरुवात होईल। सीएसटी पर्यंत अशी ही बाईक रॅली असणार आहे। पुढे सायन्स सर्कल, माटुंगा सर्कल, त्यानंतर दादर आणि पुढे लालबाग असा प्रवास करत करत ही बाईक रॅली आहे ती भायखळ्यापर्यंत येईल आणि शेवटी सीएसटीला म्हणजे छत्रपती शिवाजी टर्मिनसला या बाईक रॅलीची सांगता होईल। बोरिवली इथले पालिकेचे सहाय्यक आयुक्त किशोर गांधी यांची तडकाफडकी बदली झाल्यानं चांगलंच राजकारण तापलंय। या विरोधात भाजप वगळता सर्व पक्षीयांनी आंदोलन पुकारलंय। किशोर गांधी यांचा 6 महिन्यांचा कार्यकाळ शिल्लक राहिलेला होता, मात्र तरीही त्यांची बदली केली गेली आहे। किशोर गांधी यांची सहाय्यक आयुक्त म्हणून कामगिरी चांगली आहे, मात्र मंत्रिपदी असलेल्या एका भाजप नेत्याच्या तक्रारीवरून त्यांची बदली केली गेल्याचा आरोप नगरसेवकांनी केलाय। त्यामुळे कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून तुकाराम मुंढेंच्या पाठीशी उभा राहणारा भाजप पक्ष बोरिवलीत मात्र बदलीच्या समर्थनात का आहे हा प्रश्न कायम आहे। मला खरंच दुर्दैवाची ही गोष्ट वाटते की माझ्या कार्यकाळात आता शीतल म्हात्रे पण आहेत इकडे, 15 वर्षापासून नगरसेवक आहोत आम्ही, पण आम्हाला असा कधी अनुभव नाही आला, आम्ही कोणत्याही अधिकाऱ्याला अशी गळचेपी केली नाही। तो जर त्याच्या कामात चोख आहे तर आपण का त्यांना अडवा? आणि त्यामुळे असं वाटतं की हे अशा प्रकारचं जर सुरू झालं असेल तर ह्याच्या पुढे कठीण आहे, म्हणजे आम्हालाही कठीण जाईल, अधिकाऱ्यांनाही कठीण जाईल आणि लोकांचंही मोठं नुकसान होऊ शकते तरी सुद्धा। आणि मग राजकीय प्रेशर खाली जर त्यांचं बदली करून टाकायची असेल तर इथे सगळे अधिकारी आहेत ते तोंड बंद करून आहेत, डीएमसी सुद्धा काही बोलू शकत नाही, ती गदा त्यांच्यावरही येऊ शकते। सर्व पक्षीय नगरसेवक इकडे बसलेले आहेत, कमिशनरांना भेटलो, भाजपच्याही नगरसेवकांना आम्ही आमंत्रण केलेलं, पण कुठेतरी ते आलेले आहेत। म्हणजे मला वाटतं जनता काही जनतेला म्हणजे जनता समजते की हे का भाजपची लोक आलेले आहेत। आणि आज आम्ही जर भूखंड वाचवण्यासाठी सगळे नगरसेवक एकजूट होत आहोत सर्व पक्षीय, तर कुठे कधी जो पक्ष नाहीये कुठेतरी त्यांचा हात आहे असं आमचं म्हणणं होतं। आणि ते आज बीजेपीचे नगरसेवक इकडे नाही आले, त्याच्यानी ते सिद्ध झालेलं आहे। असली तरी 3 वर्षाचा कार्यकाल हा एका अधिकाऱ्याला असतो आणि 2.5 वर्षाचा कार्यकाल झालेला असताना फक्त अनधिकृत बांधकामांवरती कारवाई केल्याबद्दल काही विशिष्ट राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी कमिशनरांवरती दबाव आणून ही जी कार्यकाल पूर्ण होण्याच्या अगोदरची जी बदली केलेली आहे त्याच्यासाठी आमचा विरोध आहे। दरम्यान या प्रकरणी भाजपवरती लावण्यात आलेले आरोप सिद्ध करावेत असं आव्हान आता शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिलंय। मी कधीच कुठली बदली करा किंवा बदली स्थगिती करा हे कधीच करत नाही। आता मी मंत्री असताना सुद्धा नागरिक सेवा मंडळ ज्या बदल्या सुचवते त्याच पुढे करतो, कारण माझी कल्पना अशी की आपण राजकारणात आहोत, जो अधिकारी येईल त्याला काम करून घेणे आपलं काम आहे। कशामुळे शिवसेना काँग्रेस हे सगळे माझं नाव घेऊन याच्यामध्ये येत आहेत हे मला कळलंच नाही आणि त्यामुळे त्यांनी सिद्ध करून दाखवावं की माझ्या दबावाने बदली झाली आहे, अन्यथा माझी जाहीर माफी मागावी।